आपण पाहतात आदर्श भारत न्यूज 24। सावनेर तालुक्यातील बोरजवाडा येथील निखिल गणेर यांनी शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी 10:30च्या सुमारास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्याची समजून काढण्याचे प्रयत्न सुरू केले। मिळालेल्या माहितीनुसार गुजरखेडी येथील मौनीबाबा आश्रमाच्या मागे असलेल्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरून निखिल गणेर आणि संबंधित पक्षांतर्गत अनेक वर्षापासून वाद सुरू आहे। रस्ता उपलब्ध नसल्याने शेतीची मशागत, कृषी अवजारे ने-आण करणे तसेच पिकाची वाहतूक करताना मोठ्या अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी अनेकदा संबंधित विभाग, महसूल विभाग आणि प्रशासनाकडे निवेदने दिली। आंदोलन, उपोषण व सातत्याने पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे टोकाचे आंदोलन केल्याचे सांगितले। क्षेत्र दुरुस्ती व शेतजमिनीच्या मोजणीसाठी 3 वर्षापासून अर्ज करूनही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्या नसल्याचा आरोप गणेर कुटुंबांनी केला। या संदर्भात तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदने, पत्रव्यवहार, उपोषण करूनही न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। नामदेव गणेर यांचे पुत्र निखिल गणेर यांनी दीर्घकाळ यासाठी संघर्ष करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कुटुंबाची आर्थिक, शारीरिक व मानसिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे सांगितले। शेताकडे जाणारा रस्ता तातडीने खुला करावा, जमिनीबाबतची प्रकरणे निकाली काढावीत आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी निखिल गणेर यांनी केली आहे। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवे, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।